नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की भर कीर्तनातून उठून गायत्री ही तिच्या खोलीच्या दिशेने चाललेली असते। आता गायत्री उठून चाललेली असते, त्याबरोबर तेजस हा गायत्रीला अडवतो। आता तेजस मनात विचार करतो की जर आता गायत्री वहिनी खोलीत गेल्या तर खूप मोठी गडबड होईल, कारण लकी चार्मसुद्धा खोलीतच आहेत। मग तेजस हा आता गायत्रीला म्हणायला लागतो, वहिनी अहो तुम्ही आता असं कीर्तन सोडून कुठे चाललाय? नाही, कीर्तन सोडून असं जाता येत नाही। गायत्री म्हणते मी लगेच येईन। त्यावर तेजस सांगतो तरीही, आणि जर जायचं असेलच तर कीर्तनकार एक प्रश्न विचारतो, माणसाने त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि मग जाऊ शकतो। एकतर तो आपण उत्तर दिलं या तरी भ्रमात अडकतो, आणि आपण उत्तर नाही दिलं तर तो विचार करत तरी बसतो। तर दुसरीकडे मानसी ही आता शोधाशोध करत असते। तर तेजस म्हणत असतो की महत्त्वाचा अर्थ काय, तर व्यक्ती विचार करत राहते आणि कीर्तन सोडून उठून ती जात नाही, तिचं कीर्तन पूर्ण होतं। मग तेजस आता विचारतो गायत्रीला प्रश्न, अशी काय वस्तू आहे की जिला सर्व भाषा येतात? माऊली उत्तर अगदी विचार करून दिलं कीर्तन संपेपर्यंत तरी काही हरकत नाही, असं सुद्धा तो गायत्रीला म्हणतो। गायत्री म्हणते की ह्या एवढ्या सोप्या प्रश्नासाठी मला उत्तराची विचार करायचा अजिबातच गरज नाही आहे। आणि मग ती सांगते जिभेला माणसाला येत असलेल्या सगळ्या भाषा अवगत असतात, तिला शिकवण्याची काहीच गरज नसते। त्याबरोबर तेजस म्हणत असतो, वा माऊली वा, ज्ञानाचा उपयोग ज्ञानाचा उपयोग ज्ञानाचा उपयोग। त्यानंतर आता मानसी त्या ठिकाणी बाहेर आलेली असते आणि आता तिला चावी मिळत नसते। तिला तेजसला चावी मिळत नाही हे सांगायचं असतं। मानसी तेजसला इशाऱ्यात सांगण्याचा प्रयत्न करते, पण तेजसला कळत नसतं। मग आता तेजस हा मुद्दामूनच म्हणतो, आता इतरही कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता, विचारा माऊली विचारा, मला प्रश्न विचारा। त्यावर आता गायत्रीला तर तेजसला काही प्रश्न विचारण्यात इंटरेस्ट नसतो। ती लगेचच म्हणते मला काही इंटरेस्ट नाही आहे तुला काही प्रश्न वगैरे विचारण्यामध्ये। त्यावर गायत्री ही असं म्हटल्याबरोबर मानसी पुढे येते आणि म्हणायला लागते, मला विचारायचं आहे तुम्हाला प्रश्न। माझा प्रश्न असा आहे की आपल्याला रोजच्या आयुष्यात खूप प्रश्न पडतात, वेगवेगळे प्रश्न असतात आपल्या मनामध्ये, पण प्रत्येक वेळेस आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळतं असं होत नाही। काही वेळेस काही प्रश्नांना कुलप लावलेली असतात। मग जर त्या प्रश्नांना कुलप असतील तर मग त्यांची किल्ली कशी शोधायची? जर किल्ली सापडतच नसेल तर मग आपल्याला काय करता येईल त्या प्रश्नांसाठी? त्याबरोबर तेजस मानसीला म्हणतो, उत्तम प्रश्न आहे माऊली, उत्तम प्रश्न आहे। रोजच्या आयुष्यात प्रश्न पडत असतात, पण माऊली काही प्रश्न आपल्याला वाकडे पडतात आणि आपलं आयुष्य अगदी सरळ सुरू असतं, आपण सरळ मार्गी आयुष्य जगतो। मग त्यावेळी काय करायचं, विचारही वाकडा करायचा, कदाचित उत्तरही वाकडं मिळेल आणि चावीही। त्याबरोबर आता गायत्री ही म्हणायला लागते, पण जर उत्तर मिळत नसेल तर शोधायचा प्रयत्नच कशाला करायचा? मानसी मला हरलेले चेहरे बघायला आवडतात आणि तुझा तर चेहरा आत्ताच मला हरलेला दिसतोय। त्याबरोबर लगेचच इकडे तेजस हा म्हणायला लागतो, अगदी अशा पद्धतीने माऊली उलटा विचार करायचा, वाकडा विचार खूप गरजेचा असतो या परिस्थितीत। विचार वाकडा करायचा, प्रश्न वाकडा असतो, उत्तरही वाकडं असतं आणि कधीतरी चावीही वाकडी असू शकते। त्याबरोबर आता मानसी ही तेजसचं उत्तर ऐकते आणि लगेचच पुन्हा एकदा गायत्रीच्या खोलीच्या दिशेने जायला लागते। इतक्यात दिनेश दादा तिकडे येतो। दिनेश दादा मानसीला तिकडे जाताना पाहतो आणि विचारतो, मानसी अगं तू इथे काय करतेस? त्यावर मानसी म्हणत असते, ते मी गीता वहिनी बसल्यात ना दादा बाहेर, तर गीता वहिनींना विचारायला जात होते तुम्हाला काही हवं आहे का वगैरे म्हणून। त्यावर लगेचच दिनेश दादा म्हणतो, इकडून? त्यावर मानसी म्हणते, हो तिथे कीर्तन सुरू आहे ना, डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मागच्या दाराने जात होते। त्यावर लगेचच दिनेश दादा म्हणतो, अगं बघ इकडे किती जागा आहे मागे, काही कोणाला डिस्टर्ब वगैरे होत नाही, जा बरं तू इकडनं। मग मानसी तिकडनं बाहेर येते। तर गीता वहिनी ही शांत देवाचं नामस्मरण करत असते। देवाच्या नामस्मरणात ती अगदी लीन झालेली असते। मानसीला गीता वहिनीचे शब्द आठवतात, मानसी मला वाटत नसेल का गं त्या घरात यावं म्हणून? त्याबरोबर लगेचच आता मानसी ही मनातल्या मनात गीता वहिनींना म्हणत असते, गीता वहिनी आता तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या घरात याल, त्यासाठीच चालू आहे हे सगळं। आणि मग ती गीता वहिनीला काहीही न बोलता, ती अजिबात तिला न कळत मानसी तिकडनं निघते आणि मागच्या बाजूला येते। अलगद
इकडे आता ती गायत्रीच्या खोलीची खिडकी उघडते तर तिला दिसतं की आतमध्ये दिनेश दादा कपडे सरळ करायला आलाय. दिनेश दादाला बघून मानसी खाली बसते, लपते. दिनेश दादा त्याचे कपडे सरळ करतो आणि तिकडनं निघून जातो. आता इथे दिनेश दादाला माहीतच नसतं की मानसी इथे आलेली आहे. त्यामुळे दिनेश दादा अजिबातच वेळ वाया घालवत नाही. तर आता इथे तेजस हा कीर्तन पुढे करत असतो. तेजस म्हणत असतो की पांडुरंग आपल्याला कोणत्याही रूपात दर्शन देऊ शकतो. पांडुरंग आपल्याला कोणत्याही रूपात दर्शन देऊ शकतो. त्याचप्रमाणे हे दैत्य देखील असतात. दैत्यसुद्धा आपल्यासमोर कोणत्याही रूपात येऊ शकतात. आत्ताचे दैत्य कोण? आत्ताचे मॉडर्न दैत्य असतात जे आपल्याला उगाचच्या उगाच फक्त त्रास देत राहतात. त्याबरोबर लगेचच आता मॉडर्न दैत्य असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी दिनेश दादा आलेला असतो. आता विनोद लगेचच म्हणतो दिनेश भाऊजी. त्याबरोबर सगळेच जण दिनेशकडे आणि विनोदकडे पाहायला लागतात. तर दिनेश विनोदला विचारतो विनोद काय रे तुझं? त्याबरोबर आता विनोद लगेचच सांगत असतो भाऊजी ते नाही मी म्हणत होतो की भाऊजी आले, बसा भाऊजी. त्याबरोबर लगेचच विनोद हा त्याला म्हणत असतो की तू जरा गप्प बस दिन. आणि मग दिनेश हा खाली बसून घेतो. आता तेजस हा म्हणत असतो बरोबर बरं बसा माऊली, बसून घ्या तुम्ही. बरं मग आता आपल्या वास्तूला आपला पारंपरिक वारसा लाभलेला असतो. आपले पिढ्यानपिढ्यांपासूनचे पूर्वज आपल्या वास्तूमध्ये राहत आलेले असतात. मग ह्या अशा वास्तूचा जर कोणी व्यवहार करत असेल, अशी वास्तू जर कोणाला नको असेल तर तो सुद्धा एक प्रकारचा दैत्यच असतो बरं. आता तो दैत्यसुद्धा आपल्या घरातलाही असू शकतो. काय बरोबर ना विनोद? मग विनोद माऊली सांगा, ओळखा तो दैत्य कोण आहे? येतोय का ओळखता? बघा बघा विनोद माऊली. त्याबरोबर आता विनोदची नजर लगेचच गायत्रीकडे पडते. आता विनोदची नजर गायत्रीकडे पडल्यावर सगळेच जण विनोदकडे पाहत असतात. तर तेजस हा विनोदला म्हणत असतो काय माऊली कुठं फिरतीये नजर, कुठं जातीये? त्याबरोबर गायत्री ही आता त्याला खुणावते आणि रागाने त्याच्याकडे बघते. त्याबरोबर आता लगेचच तेजस विचारतो बोला बोला माऊली, गप्प राहू नका, बोला. त्याबरोबर विनोद लगेच म्हणायला लागतो की शोधतोय माझी नजर त्या माणसाला शोधते. त्याबरोबर लगेचच तेजस त्याला म्हणतो की शोधा निवांत शोधा, पण शोधा आणि तुकोबा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नाठाळाच्या पाठी हनू काठी, लक्षात ठेवा, आणि काठीही हना त्याच्या मागे. आणि मग तेजस हा आता पुन्हा देवाचं नामस्मरण करायला लागतो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आता हे सगळं काही गायत्रीला ऐकायचं नसतं. तिला आता कीर्तन बोर होत असतं. पण तिच्या हातात काहीच पर्याय नसतो, कारण देसाई साहेबांनीच कीर्तन होऊ दे असं म्हटलेलं असतं. आता इथे मानसी सगळीकडे किल्ली शोधते पण तिला कुठेच किल्ली सापडत नसते. मग तिला तेजसचे शब्द आठवतात, वाकड्या लोकांसाठी विचारही वाकडाच करावा लागतो माऊली, लक्षात ठेव. मग आता मानसी ही विचार करत असते की मला कुठे सापडेल चावी, कुठे सापडेल. आणि मग तिला आठवतं गायत्री नेहमी म्हणते मला हरलेले चेहरे पाहायला आवडतात, मला पडलेले चेहरे पाहायला आवडतात. आता हरलेले पडलेले चेहरे ती विचार करत असते नक्की कुठे सापडते येईल चावी. आणि मग मानसीला आता तिथे गायत्रीच्या खोलीमध्ये एक हरलेल्या चेहऱ्याची, उदास चेहऱ्याची स्माइली दिसते. आता इमोजी ती मानसी पाहते आणि लगेचच तिथे काढते आणि ती उघडते तर त्याच्यामध्ये तिला किल्ली सापडलेली असते. मानसी ती किल्ली घेते आणि पटकन येऊन कपाटाचे ड्रॉवर उघडते आणि ड्रॉवर उघडून ती त्याच्यातून ती ग्रीन कलरची फाईल काढते. फाईल उघडल्याबरोबर तिला पहिलेच आता सूरजदादा आणि गीता वहिनीचे ज्या कागदांवरती सह्या असतात ते कागद सापडतात. आता ते कागद बघून मानसी खूप खुश होते. ती म्हणायला लागते हेच ते कागद आहेत बहुतेक ज्याच्यावरती सूरजदादा आणि गीता वहिनींनी गायत्री वहिनींना सह्या करून दिलेल्या आहेत. आता मी काही हे कागद इथनं ठेवत नाही, कागद घेऊन जाईन म्हणजे गीता वहिनींचा मार्ग घरात येण्याचा मोकळा होईल. आता मानसीला तिथेच तिच्या आजोळ सासऱ्यांचा एक लेख असलेला पेपर त्या फाईलमध्ये सापडतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं स्वातंत्र्य सूर्याचे संपादक भास्कर प्रभू. आता मानसी ते वाचत असते. इतक्यात आता गायत्री ही पुन्हा एकदा तिकडनं खोलीच्या दिशेने जायला निघालेली असते. ती म्हणत असते मी कागदपत्र घेऊन येते. त्याबरोबर मात्र आता इथे तेजसला टेन्शन येतं की आता आपण करायचं तरी काय. लकीचाम खोलीमध्ये आहेत. जर गायत्री वहिनी खोलीत गेल्या तर नक्कीच त्यांना लकीचाम सापडतील. जर लकीचाम सापडल्या तर खूप मोठा गोंधळ होईल. आता काय करू असा विचार करून आता तेजस हा
विठोबासमोर हात जोडतो, प्रार्थना करत असतो. तर मानसी वाचत असते. स्वातंत्र्योत्तराचे संपादक भास्कर प्रभू यांच्या संशयास्पद मृत्यू. आता हे वाचत असताना इतक्यात गायत्री त्या ठिकाणी येते आणि दरवाजा उघडते. आता मात्र इकडे तेजसने देवासमोर हात जोडलेले असतात आणि तो विठोबाजवळ प्रार्थना करत असतो की लकीचाम गायत्री बहिणींना सापडायला नको. त्याचबरोबर आता तो पुन्हा एकदा विठोबाचं नामस्मरण करायला लागतो. विठोबा रखुमाई तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. जनाबाई, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज सगळ्यांचीच नावं तेजस कीर्तनात घेत असतो. तर आता इथे गायत्री खोलीत आलेली असते, पण मानसी खोलीतून बाहेर निघून गेलेली असते आणि आता मागच्या बाजूच्या खिडकीखाली ती लपलेली असते. गायत्री तिकडे येते, अलगद त्या स्माइलीच्या इमोजीमधून तिची किल्ली काढते आणि कपाट उघडते. कपाट उघडून कपाटातनं बरोबर आता घराच्या पेपरची फाईल काढते आणि म्हणत असते की आता घराचा व्यवहार होणार, माझी इच्छा पूर्ण होणार. तर दुसरीकडे कीर्तन हे अगदी छान पद्धतीने पार पडलेलं असतं. तेजसने अगदी उत्तम पद्धतीने कीर्तन केलेलं असतं. अगदी एखाद्या कीर्तनकाराप्रमाणेच त्याने कीर्तन केलेलं असतं. आणि हे कीर्तन पूर्ण झाल्याच्या नंतर आता लगेचच सूरजदादा हा बाहेर येतो गीता बहिणीकडे आणि आता तो गीता बहिणीला लांबूनच म्हणत असतो, बरं वाटलं तू इथे आलीस, घरातल्यांबरोबर थांबलीस, घरच्या कार्याला आलीस, खरंच चांगलं काम केलंस, छान वाटलं तुला बघून घरच्या कार्यात आलेलं. त्याबरोबर आता इथे मानसी त्या दोघांचा हा संवाद ऐकत असते आणि मनातल्या मनात म्हणत असते, गीता बहिणी काळजी करू नका, तुमचा आणि सूरजदादांचा संसार सुरू होण्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय. त्याबरोबर गीता बहिणीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात आणि गीता बहिणी काहीही न बोलता निशब्दपणे तिकडनं निघून गेलेली असते. आता गीता बहिणीच्या मागोमाग लगेचच सूरजदादासुद्धा जातो. गीता ऐक ना माझं, गीता थांब, गीता ऐक. पण गीता बहिणी थांबत नाहीच, ती तिकडनं निघूनच जाते. सूरजदादा तिला थांबवायला गेलेला असतो. तर इकडे मानसी ही आता धावत घरात चाललेली असते. इतक्यात ती थांबते आणि तिला आठवतं की मी हे पेपर्स घेऊन घरात नाही जाऊ शकत. जर मी हे घेऊन घरात गेले तर गायत्री बहिणींना संशय नक्कीच येईल. मग मला हे इथेच लपवायला हवं, काय करू? आणि मग आता लगेचच मानसी ही पटकन ते पेपर कुठे लपवू असा विचार करत असते. मग तिला दिसते ती म्हणजे प्रभूंची पत्रपेटी. मानसी त्या पत्रपेटीमध्ये ती पत्र टाकते आणि लगेचच आता तिकडनं आतमध्ये जायला लागते. आता मानसीने पत्रपेटीत पत्र तर टाकली आहेत, पण ती आता कोणत्या चुकीच्या हाती लागायला नको. तर आता आपण पुढे पाहतो की आई येते आणि तेजसला नमस्कार करते. आता तेजसला नमस्कार केल्याबरोबर लगेचच तेजस आईला विचारतो, आई अगं हे सगळं काय करतेस? त्यावर आई तेजसला म्हणत असते, तेजस, अरे विठोबा रुक्माईची माहिती सांगणारा प्रत्येक माणूस हा नारायणाचं रूप असतो आणि तू आज अगदी विठोबाची जशीची तशी छबी मनामध्ये उतरवलीस, म्हणून आजचा हा नमस्कार तुझ्यातल्या नारदाला. आणि मग लगेचच आई तेजसचा मुकासुद्धा घेते. त्याबरोबर आता इथे जे कीर्तनकार आलेले असतात ते सुद्धा तेजसच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि म्हणत असतात, खरोखर तेजसने अगदी उत्तम आणि छान पद्धतीने कीर्तन केलं. तेजसने कीर्तन केलं म्हणून आजचं कीर्तन पूर्ण झालं, नाहीतर आमच्या कीर्तनकार महाराजांना ज्यावेळेस ढास लागली त्यावेळेस एका क्षणासाठी का होईना पण मला असं वाटलं होतं आजचं कीर्तन होईल की नाही, पण तेजसने वेळ सावरून घेतली आणि छान कीर्तन केलं. तेजस कीर्तन करत असताना आम्हीसुद्धा देवाच्या नामस्मरणात लीन झालो. आता तेजस विचार करत असतो, लकीच्या इथे आलेल्या नाही आहेत म्हणजे नक्कीच त्या गायत्री बहिणींना सापडल्या असतील. इतक्यात मानसी तिकडे येते आणि म्हणायला लागते, राष्ट्रहित, खरोखर खूप छान कीर्तन केलं तुम्ही. आता मानसीने असं म्हटल्याबरोबर लगेचच तेजस हा मानसीला विचारतो, तुम्ही ऐकलंत का माझं कीर्तन? त्यावर मानसी म्हणते, हो ऐकलं. आता मानसी तेजसला इशाऱ्यात खुणावते की माझं काम झालंय आणि ती त्याला ऑल दी बेस्ट दाखवते. आता हे बघून तेजसला सुद्धा छान वाटतं, आनंद होतो. मग आता तेजस आणि मानसी त्याचबरोबर आई, कीर्तनकार बुवा, घरातले इतर सगळे सदस्य, कीर्तनाला आलेली लोक सगळेच आता हात जोडतात, नमस्कार करतात विठोबा रुक्माईला. तर दुसरीकडे गायत्री ही आता घराचं कागदपत्र घेते आणि म्हणत असते की आता कीर्तनही संपलेलं आहे, आता बाकी आहे तो म्हणजे घराचा व्यवहार. आणि मग ती घराचे कागदपत्र बाहेर आणत म्हणते, देसाई साहेब हे बघा, कागदपत्र तर आणलेत, याच्यावरती या तेजसची सही नाही आहे, आता याचा अंगठा कसा घ्यायचा ते तुम्ही बघा. तर आता तेजस हा देसाई साहेबांना म्हणत असतो, हे बघा देसाई,
मी प्रेमाने सांगतोय, आम्हाला ही वास्तू विकायची नाही आहे. तरी पण जर तुम्ही बळाचा वापर करायला गेलात तर बळ मलाही वापरता येतं. आता इथे तेजसने असं म्हटल्याबरोबर देसाई साहेब हे एक एक पाऊल चालून तेजसच्या दिशेने पुढे येत असतात. तेजसच्या डोळ्यात मात्र निर्भीडपणा निडरपणा असतो, पण मानसीला मात्र भीती वाटत असते. अर्थात आपल्या नवऱ्यावरती जर कोणतंही संकट येणार असलं तर त्या पुरुषाला जरी काळजी वाटत नसली तरी त्याच्या बायकोला म्हणजे स्त्रीला नक्कीच काळजी वाटत राहते. आणि आता तेच काहीसं मानसीच्या बाबतीत सुद्धा घडतंय. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. हा व्हिडिओ आत्तापुरती इथेच संपतो. अजिबात वेळ वाया न घालवता इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.